पोरांना सांगायचं आहे की हे जे काय मी करत असतो तो बिकॉज ऑफ लव्ह, प्रेमापोटी जेवणावर किंवा जे आपण काम करतो त्याच्या प्रती तुम्हाला प्रेम असावं आणि त्यासाठी हे करत असतो. तसं काहीतरी वेगवेगळं होत असेल तर मॅडम तुम्हाला सांगतो, यांच्या मॅडम आमची स्टुडंट आहे हां, आणि त्याचं तर खूप काम केलं आम्ही. तर त्यांना सांगायचं असतं की बाबा असं वेगळं अनयुजल काही होत असेल तर लोकांना पाठवा, म्हणजे मीच करणार म्हणून नाही, दुसरीकडे कुठे कोणी करत असेल त्यांच्याकडे पाठवा. हे एक्सपोजर मिळायला पाहिजे पोरांना. अयोध्येचं म्हटलं की बाबा अयोध्येला आपण शिरा केला, हलवा केला, तो 15 फूट का 15 फुटाची कढई, वर्णन आहे काय, तिचं वजन 3000 किलो, हाईट त्याची 6.5 फूट. आपण छोटं काहीतरी बनवतो, शिरा, हलवा, उपमा जे काय, त्याच्यात काही कमी जास्त झालं तर आपण जिथल्या तिथे करू शकतो. पण एवढ्या मोठ्या कढईमध्ये एकदा जे काय टाकलं ते स्वाहा, त्याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट. तर त्याच्यामुळे एवढी मोठी रिस्क असते आणि हे सगळं तुम्ही लोकांनी पाहायला पाहिजे की आपल्या क्षेत्रामध्ये काहीतरी होत आहे. विष्णू सर नमस्कार. ज्यांचा फूड बिझनेस आहे त्यांना काही टिप्स सांगा. फूड बिझनेस म्हटल्यानंतर त्याच्यात खूप कॅटेगरी येतात. म्हणजे फूड हा एक खांब आहे आणि त्याच्या एवढ्या ब्रँचेस आहेत की आपण फूड म्हटलं तर घरी आपल्या घरच्यांसाठी बनवतो, त्याचा एक जॉनर वेगळा असतो. आम्ही इथे जे बनवतो त्याचा जॉनर वेगळा आहे. एखादा डब्बेवाला फूड बनवतो त्याचा जॉनर वेगळा आहे. देवळामध्ये जे भंडारा होतो त्याचा वेगळा आहे. कॅटरिंगवाला अजून वेगळं. सगळ्यांच्या चवी वेगवेगळ्या ठरलेले असे हे असतात. तुम्ही नेमका कुठल्या टाईपचा फूड बिझनेस करता? सीझनल फूड बिझनेस. तर सीझनल फूड बिझनेसमध्ये एक बघा की बाबा सीझन म्हणजे सणवार पाहून तुम्ही करता, तर सणवाराला काय चालतं काय नाही चालत त्या हिशोबाने आणि त्याचं पॅकिंग आणि ते वेळेच्या वेळेने त्या स्टिप्युलेटेड वेळामध्ये तुम्ही लोकांना देऊ शकाल असणार. आणि एकदा दिवाळी गेल्यानंतर त्या फराळाला कोणी जास्त विचारत नाही. त्यानंतर तुम्ही तळणीचे जर पदार्थ तयार करत असाल, तुम्ही तळणीचे की जे 1 महिना टिकणार आहेत, ज्यांचा नंबर तिकडे त्यांनी जजेसकडे करू नका, माझ्याकडे, ठीक आहे ना. आता त्यांच्या हातात घ्या, तुम्ही केलं नाही तर छान बस झालं, विश्वास करून द्या, बाकी उपरवाला देखताचं. तर तळणीचं जर असेल की जे 1 महिना 1.5 महिना टिकणार असतं आणि जे बाकड्यात राहतं, तर ते तेल चांगल्या क्वालिटीचा पाम ऑइल वापरा तळण्यासाठी. कारण की बाकी तेल असतात त्याला वास नाही. तुम्ही कुठलंही एखादा प्रॉडक्ट उचला पाकिट हल्दीरामचं किंवा अजून कुठल्याही कंपनीचं, तर त्याच्यामुळे तळण्याचं माध्यम जे असतं ते पाम ऑइल असतं. तर चांगल्या क्वालिटीचं पाम ऑइल घ्या आणि त्याच्यामध्ये ते तळा. आणि आता तर सध्या खूप सोपं झालं आहे मार्केटिंग करणं. व्हॉट्सॲपचे ग्रुप आहे, फेसबुक आहे, तुमचं स्वतःचं पेज तयार करा आणि एक काम करा तुम्ही. म्हणजे आता सगळेजण मोबाईलवर असतात, तुम्ही बोलत असतात, रोज आपल्याकडे मिनिमम 2 ते 3 नंबर चांगले येतील याची गॅरंटी घ्या. की चांगल्या लोकांशी ओळख करा, त्यांचे नंबर आपल्याकडे स्टोअर करू शकतो एवढी त्यांची ओळख व्हायला हवी. नाही तर आता आपली सगळ्यांची ओळख आहे, पण एखाद्याची विशेष होते आपल्याला वाटतं त्याचा गुण चांगला आहे, तो काहीतरी काम होतं आणि त्यालाही वाटायला पाहिजे की हा बाबा या माणसाला नंबर देण्यात काही हरकत नाही. अशा ओळखी करून आपला जनसंचय वाढवा, असं माझा ज्यांना बिझनेस करायचा आहे. जेवढा तुमचा लोकसंचय असेल, जेवढा जनसंचय असेल, तेवढा तुमचा बिझनेस जास्त छान होऊ शकतो. लग्न छान झालं आपण कधी म्हणतो, जेवणाची व्यवस्था छान असते म्हणतो शादी बहुत बढिया. त्याच्यामुळे जेवण हा विषय असा आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे जो सगळ्यांशी निगडीत आहे. त्याच्यामध्ये छानच व्हायला हवं आणि ते जेव्हा आपण करत असतो चांगल्या भावनेने करा, चांगल्या मनाने करा. आणि मला एवढे पैसे तर नाही मिळाले, मी कशाला जास्तीचं देऊ हा विचार करू नका. दुसरी पोरांना सांगायचं एक गरज आहे की हे जे तुम्ही काम करताय हे खूप महत्त्वाचं आहे. आपण एखादा पदार्थ बनवतो तो दुसरा पदार्थ असा बनवून ठेवत असा नाही. आपण तो पदार्थ जेव्हा बनवतो, तुम्ही किती लोकांनी विचार केला जेव्हा थीम तुम्हाला मिळाली? सगळ्यांनी विचार केला. 2-3 दिवस आधी कोणाला तरी विचारून काय करू, असं करू का तसं करू का. तर थॉट प्रोसेस त्याला म्हणतात. ही थॉट प्रोसेस त्याच्यामध्ये असतं. तो विचारवंत झाला. विचारवंत होऊन तुम्ही एखादा अमुक पदार्थ डिसाईड केल्यानंतर जेव्हा करता त्याच्यात तुम्ही काहीतरी टेक्निक वापरता. या बात आहे. हा जो एक गुण असतो कलाकाराचा तो तुमचा. तर एका वेळी 105 प्रकारच्या विद्या त्याला आत्मसात असतात आणि तो पदार्थ सादर करत असतो. कोणामध्ये वाक्यबोली जास्त असते, बोलू शकतो, छान प्रेझेंटेशन असतं त्याच्या बोलण्यामध्ये, मग तो संख्या कुठून होतो, तो टी व्हीवर शोज दाखवतो नाही का.
तर अशा सगळ्या गोष्टी असतात त्या अगदी बाळगा. आणि स्वप्न बघा. स्वप्न बघायला पैसे नाही लागत, जीएसटी पण लागत नाही. म्हणजे पैसेच नाही लागत तर जीएसटी पण लागणार. तर स्वप्न जेवढे महाल, चांगले स्वप्न, मोठे स्वप्न, ते स्वप्न पूर्ण करण्याच्या हिशोबाने मागे लागा. कधीही करायचं नाही, गिवअप करायचं नाही. कित्येक वेळा असं होतं की जेव्हा पहिला वर्ल्ड रेकॉर्ड केला 5 फूट बाय 5 फुटाचा पराठा, तेव्हा मला एकदा एक असा हे आला की तो टर्नच होत नव्हता किंवा टर्न झाला उलटत नव्हता. मग मी गिवअप करत होतो की नाही, छोड दो यार. तो क्षण महत्त्वाचा असतो. नाही छोड दो यार, हे तुझ्या क्षेत्रामध्ये सतत काहीतरी काम करत असल्यामुळे हे झालेलं आहे. आणि माझ्या मागे तुमच्यासाठी सगळी मंडळी आहे की कळत नकळत तुम्ही मला काहीतरी शिकवत असता आणि त्याच्यामुळे मी आज इथे उभा आहे. तुम्ही सगळी मंडळी इथे आलात, जोडल्या गेला, तर त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू. आता तुम्हाला छान काहीतरी ऐकू म्हणतो. मराठी हिंदी काय ऐकू? मराठी ऐकू. एक खूप छान कवन लिहिलेलं आहे. कवन गजानन महाराज, आपले शेगावचे गजानन महाराज आणि देशपांडे गुरुजी आमचे अकोल्याचे आहेत. तर त्यांनी महाराजांना एका श्रीमंत माणसाकडे जेवायला बोलवलं असतं आणि तो काय बनलेल त्याची कल्पना त्यांनी केली आणि 32 पदार्थांचं वर्णन त्या कवनामध्ये आहे. तर त्यांनी ती रचना अशी केलेली की एक पदार्थ चुकला, पदार्थाचं नाव, दुसरा पदार्थ किंवा दुसरी आठवत असते असं ते आहे. ते म्हणतात, भक्तिमय रांगोळी रेखून त्यात मांडले पात्रा फुले, चला भोजनासाठी देवा पहा सर्व झाले गेले. शुभ्र सुवासिक धर्म भातानं त्यावर साधे वर्ण पुरीचे, शुद्ध तुपाची धार त्यावरी पात्र घमघमे पकवानाचे. अहो रसाळ शाखा तशी कोशिंबीर चटणी लिंबू आणि लोणचे, पातळ भाजीच्या वाडीवर तिखट कडवले पैभर बरचे. रुचकर पापड तशा कुरड्या, गरम भजी अन कढी तू करते, चटकदार पंचामृत पातळी भुक्यासाठी कढी चुचू, मौसूद काठा सहत्या पोळ्या, गोल झुरझुरीत तशा माखल्या, पुऱ्या तळूनी गमा रव्याच्या गरम गरम रुचीदार आल्या. अहो बदाम काजू घालून केला तुम्हा आवडता शिरा नित्य जो, चंदू मुकिनाचे कानोले कमलाचा नैवेद्य सरते जो. तेज चुलीवर खरपूस भाजून तुम्हा प्रिय ती केली भाकरी, अंबाडीची भाजी आणि पिठल्याची असे तयारी. अहो रसाळ थोडी रंगरसभरी जिलबी या घराकडून वाळली, किंवा रसिले गुलाबजामुन अथवा पेणी दुधात मुरली. कच्ची मेथी, मुळा, पांढरा पीठ, गाजराच्या भुलचकट्या, थंड काकडी, हिरवी मिरची चिरला अम्मा तुमच्या करता. नीट शिजलेल्या खिचडी सोबत लाल वाळल्या तळल्या मिरच्या, गोड करून घ्या कशा घेतल्या मुलग्या देवावी गुलाबाच्या. जिरे फोडणीच्या ताटासह हवे दही का तसे बनाई, फुलावा आहे मागे अगदी नको जेवताना बोलावं. मधुरंजनामय थंडगार बहु माठा बदले पिण्यास पाणी, वाळा घालून सुवासिलेचे तुम्हा प्यावया केल्या मोदी. हा ना आग्रह ही तर इच्छा रामासाठी समाराधना, विडा दक्षिणा स्वीकारावी ही साऱ्यांची असे प्रार्थना. अहो अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले म्हणून हे ब्रह्म्याचे पूजन. गजानना हो गरीबागरचे आज करावे यथेच्छ भोजन, गजानना हो गरीबागरचे आज करावे यथेच्छ भोजन. किती सुंदर वर्णन होतं. किती लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं, एकीलाच सगळ्यांना सुटतं. चला बढिया, या संध्याकाळी सगळे जेवायला. छान मजा आली.
पाहिलेत मोदक, अशा रीतीने आजची आपली मोदक स्पर्धा जी आहे ती पार पडलेली आहे. अतिशय अप्रतिम, पारंपरिक, रुचकर, त्याशिवाय काय इनोव्हेटिव्ह प्रकार इथे आपण पाहिलेत. काही मोदक जे आहेत ते आपल्याला स्टुडिओतसुद्धा पाहायला मिळतील. यांच्यापैकीच काही लोक असतील की जे तुम्हाला हे मोदक दाखवतील. अशाच स्पर्धा वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने आपण घेऊ. आणि पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.